कुंभमेळा मंत्री हे हुकुमशाह समजतात स्वतःला. फसवायचं काम चाललंय. 220 कोटीचं जंगल इथं सिमेंटचं उभं करायचं आहे, तर ते कसं उभं राहणार आहे? म्हणून तुम्ही फसवायचं काम करू नका. प्रशासन धुळपेक करतंय. बीडी भालेकर शाळा आम्ही वाचवली, कारण बीडी भालेकरला पण ते विश्रामगृह झोपायची जागा करायला निघाले होते. मला ते हेच कळत नाही, कुंभमेळा मंत्र्यांना फक्त झोपण्याची व्यवस्थेची कावर पडलेले आहे, प्रदर्शनाचंच का पडलेलं आहे? दुसऱ्या जागा संपल्या का यांच्या? गेल्या अनेक दिवसांपासून आपण लढा देत आहात साधुग्रामच्या जागेवरच्या वृक्षतोडीच्या विरोधात. आता नेमकी पुढची भूमिका काय असेल? आमची भूमिका अतिशय मोकळी आहे. जसं महानगरपालिका नाशिककरांना, पूर्ण राज्याला, देशाला फसवायची भूमिका घेते, त्याचा पर्दाफाश करण्याचं काम आम्ही करत आहोत. आता त्यांनी सुनावणी घेतली, त्याचा निकाल यायचा बाकी असताना 220 कोटीचं टेंडर काढून जाहीर केलेलं आहे. आणि त्यांचं जे काही धोरण आहे महानगरपालिकेचं, की या ठिकाणी साधुग्राम नाही बांधायचं तपोवनात, तर त्यांना या ठिकाणी MSC सेंटर उभं करायचं आहे. या ठिकाणी त्यांना मोठ्या स्वरूपामध्ये मीटिंग हॉल बांधायचा आहे, प्रदर्शनचं केंद्र करायचं आहे, आणि याला आमचा विरोध आहे. आमची भूमिका आहे की नाशिककरांनी कोणीही आम्ही पर्यटन केंद्र करा म्हणून सांगितलं नाही, मीटिंग हॉलची आम्हाला गरज असं आम्ही सांगितलेलं नाही आहे. कारण जे नाशिकमध्ये हॉल्स आहेत, वेगवेगळे ठिकाणे आहेत, त्या ठिकाणी वापर होत नाही. 100 दिवससुद्धा नाशिकमध्ये प्रदर्शन लागत नाही, तर तुम्ही तपोभूमीमध्ये कशासाठी 220 कोटी रुपये खर्च करून हे करायला निघालेत, हा आमचा प्रश्न आहे. आणि म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की आज या ठिकाणी सयाजी शिंदे आलेत, वरुण सुकराजी या ठिकाणी भेट देऊन गेले, सर्व पर्यावरणप्रेमी जमलेलो आहोत. आम्ही इथला आंदोलनाचा संघर्ष तीव्र करणार आहोत. आमची क्लिअर भूमिका आहे, इथं पर्यटन केंद्र नको, हॉल नको, इथं प्रदर्शनाचं केंद्र नको, तर आम्हाला हवं असलेलं नाशिकची तपोभूमीची ओळख असलेलं तपोवन असलं, तपोवनच राहायला पाहिजे. एकही झाड तोडता कामा नये, याच्यावर आम्ही ठाम आहोत. येणाऱ्या काळात आम्ही व्यापक रणनीती करून सह्यांची मोहीम शहरामध्ये सुरू आहे. हजारो सह्या जमा होत आहेत. त्याचप्रमाणे सोमवारनंतर आमची बैठक करून येणाऱ्या काळातला तीव्र आंदोलनाची दिशा आम्ही निश्चित करणार आहोत. आणि या ठिकाणी काही सहकाऱ्यांनी ठरवलेले रात्रीचा सुद्धा पहारा आमचे सहकारी मित्र इथं देणार आहेत. त्याचप्रमाणे कंटिन्यू आंदोलनामध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने नाशिककरांनी 12 ते 2, त्याचप्रमाणे संध्याकाळच्या वेळेस 4 ते 6 यावेळेससुद्धा इथं येऊन आपली सही करून पाठिंबा व्यक्त करावा, आणि जिथं जे काही चळवळ होईल तपोवन वाचवण्याची, यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करतो. नाशिकचं जळगाव करू नका, हे आमचं आव्हान आहे. पण मग याच्यामध्ये कुंभमेळा मंत्री जे आहेत गिरीश महाजन, त्यांनी असं सांगितलं की एका झाडाच्या बदल्यात आम्ही 10 झाडं लावू. महानगरपालिका देखील म्हणते की जी 10 वर्षाच्या खालील झाडं आहेत तीच केवळ तोडली जातील, उर्वरित झाडं जी आहेत जेवढी वाचवता येतील तेवढी वाचवू. पण मग या बाबतीमध्ये वृक्षप्रेमींची काय भूमिका? आमची भूमिका आहे की कुंभमेळा मंत्री हे हुकुमशाह समजतात स्वतःला. ते संविधान मानत नाहीत. कारण जर त्यांनी संविधान मानलं असतं, शपथ घेतलेली संविधानाची, आणि ते सुनावणीच्या आधीच या ठिकाणी निर्णय कसं जाहीर करू शकतात? सुनावणी हा काय फार्स होता का, हा आमचा प्रश्न आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीने प्रशासन सांगतंय आणि कृती मात्र दुसरं करते. जर त्यांना 17,000 झाडं लावायचं टेंडर द्यायचं होतं, तर त्यांना याचा अर्थ झाडे तोडायचीच आहेत. आता ते म्हणतात की आम्ही फुली केलेली झाडे तोडणार नाही आहोत. मग फुली केलेली झाडे तोडणार नाही तर कोणते झाडं तोडणार आहेत? त्याच्यावरती फुली का नाही केली यांनी? हे सर्व फसवायचं काम चाललंय. 220 कोटीचं जंगल इथं सिमेंटचं उभं करायचं आहे, तर ते कसं उभं राहणार आहे? म्हणून तुम्ही फसवायचं काम करू नका. प्रशासन धुळपेक करतंय. कुंभमेळा मंत्रींच्या इशाराने मुंबईमध्ये SC ऑफिसमध्ये बसून हे सर्व जागा भांडवलदाराच्या, मोठ्या उद्योजकांच्या गळ्यामध्ये घालण्याचा हा प्रयत्न आहे, आणि ही तपोभूमी नष्ट करण्याचा प्रयत्न आहे. नाशिककर हे सहन करणार नाहीत. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करू. 2 दिवसापूर्वी या ठिकाणी पिवळ्या रंगानं मार्किंग केली गेली. आता पुन्हा एकदा हिरव्या रंगाने डॉट दिले. महापालिकेचं म्हणणं आहे की ज्याला हिरव्या रंगाचे डॉट दिले ती झाडं वाचवली जातील. कुठेतरी महानगरपालिकेची भूमिका संदिग्ध दिसते. नक्कीच संधीचं दिसते. अगोदरचं चिन्ह बदललं, आता हे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता हिरवं केलं आहे. काही ठिकाणी पांढरे त्यांनी पट्ट्या लावत आहेत. ते का बरं लावताय म्हणून काल मी विचारलं, तर म्हणे आमचा अंदाज किंवा संख्या चुकायला नको म्हणून आम्ही ते मार्किंग करतोय. याचा अर्थ हे सर्व तुम्ही आधी का नाही केलं? तुम्ही लोकांच्या भावनेशी खेळून लोक जागृत झाल्यावरती, विरोध करायला लागल्यावर तुम्ही हे करायला लागलेत. ही सर्व प्रक्रिया महानगरपालिकेने आधी करायला पाहिजे होती, आणि ती झाल्यानंतर मग त्यांनी नोटीस द्यायला पाहिजे होती. परंतु त्यांना हे झटपट करून गुंडाळण्याचा प्रयत्न होता. म्हणून इथला डावपेच जे दिसतोय महानगरपालिकेचा, 25,000 कोटी रुपये येणार आहेत, त्याच्यातले 220 कोटीचं इथं खर्च करायचं म्हणतायत. आणि हा खर्च नाशिककरांनी कोणीच सांगितलं नाही की तपोभूमीमध्ये येऊन तुम्ही मस्तपैकी या ठिकाणी हॉल
बांधा, AC हॉल बांधा, कोणाची मागणी आहे? म्हणून हे प्रशासक, आयुक्त आणि कुंभमेळा मंत्री हे जनतेला विश्वासात न घेता, नाशिककरांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेऊन हे चाललेला आहे. ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला BD भालेकर शाळा आम्ही वाचवली, कारण BD भालेकरला पण ते विश्रामगृह झोपायची जागा करायला निघाले होते. मला तर हेच कळत नाही, कुंभमेळा मंत्र्यांना फक्त झोपण्याची व्यवस्थेची कावर पडलेलं आहे, प्रदर्शनाचंच का पडलेलं आहे? दुसऱ्या जागा संपल्या का यांच्या? म्हणून आम्ही BD भालेकरला सुद्धा विश्रामगृह नको तर त्या ठिकाणी शाळा बांधावी या भूमिकेवर ठाम राहिलो. नाशिककर आम्ही रस्त्यावर उतरलो, त्याची दखल घ्यावी लागली आणि ते आम्ही थांबवलेले. आत्ता आम्ही ठरवलेले BD भालेकर शाळा वाचवली, त्या ठिकाणी शाळाच होणार आहे. तसंच आमची पण भूमिका आहे. आता देसले साहेब याच्यामध्ये एक आहे की महानगरपालिकेने सुनावणी घेतली, इथं डिमार्किंग पण केलेलं आहे. त्यानंतरही आता पुढे जो काही निर्णय होईल, वृक्ष प्राधिकरण समितीचा जो काही निर्णय होईल, म्हणजे याचा अर्थ असा होतो की महानगरपालिकेची तयारी दिसते की काही झाडं इथे तोडावी लागतील. जर अशी भूमिका महानगरपालिकेने घेतली, तसा निर्णय घेतलाच, तर आपली भूमिका काय असेल? खरं तर ती सुनावणी, त्यानंतर आता एक तर छानपैकी आता एक अतिरिक्त आयुक्तांना प्रस्ताव देणार, ते कृषी प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून. म्हणजे हे सर्व जो काही खेळ चाललेला आहे आणि त्या दिवशी लोकांचं ऐकायला त्यांना इथं वेळ नव्हता करिश्मा नायरांना, आणि या ठिकाणी मात्र ते अहवाल देणार आहेत. हे जे चाललेलं सर्व प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया लोकांच्या विश्वासात न घेता चाललेली प्रक्रिया आहे. मुद्दा असा आहे की जे झाडं तुम्ही तोडणार आहेत ना, त्याच्यावरती पहिले मार्किंग करा ना. हे तुम्ही बाकीचं शो करून लोकांना वेळात का काढतायत? केलं नाही, इथे मार्किंग देखील केलं. जे झाडं तोडणार आहेत त्याच्यावर मार्किंग करा ना. तुम्ही जे तोडणार नाही त्याच्यावर मार्किंग करतात आणि सांगतात की आम्ही खूप छान काम करतोय असं दाखवतायत ना. ज्या झाडांना त्यांना तोडायचं त्याच्यावर तरी मार्किंग करायला पाहिजे होती. आमचं म्हणणं आहे की तपोभूमीमध्ये झाडं कोणी लावलीत? महानगरपालिकेने लावलीत, नागरिकांनी इथं लावून. ते तोडण्याचा अधिकार कुणाला आहे? कायद्याप्रमाणे झाडं तोडण्याचा अधिकार कुणाला नाही. बाळाला जन्माला घालण्याचा अधिकार जसा आहे तसं बालमृत्यू स्वतःच्या बाळाला मारता येत नाही. म्हणून तुम्ही झाडं लावलेत तर झाडाचा तुम्हाला जीव घेण्याचा अधिकार कोणत्याच कायद्याने दिलेला नाही. आणि म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने व्याख्या सांगतायत, झुडपं म्हणतायत, विदेशी जातीचे वृक्ष म्हणतायत, अरे जात धर्म इथं कशाला आणतात तुम्ही? विदेशी आणि स्वदेशी कशाला करतात? वृक्ष हे सगळ्यांना ऑक्सिजन देतात, त्यांनी काही फरक केलेला नाही. तुम्ही फरक करून त्यांचा जीव घ्यायला निघालेले आहेत. म्हणून आमचा याला विरोध आहे. आणि त्यांनी धोरण ते जे एक बाहेर काढतायत ना, तेच संशयास्पद आहे. त्यांचा हेतू जो आहे तो त्यांचा हेतू प्रामाणिक नाही. त्यांना फक्त पैसे खर्च करण्यासाठी, त्याच्यातून मर्यादा मिळवण्यासाठी आणि नाशिकचं तपोवन उद्ध्वस्त करण्याचा त्यांची भूमिका आहे, असं आमचं ठाम मत झालेलं आहे. म्हणून आमचा संघर्ष शेवटचं एकसुद्धा झाडाला आम्ही हात लावू देणार नाहीत, या भूमिकेवरती ठाम आहोत. निश्चितपणे आपण बघितलं की पर्यावरणप्रेमींच्या भूमिका जी आहे ती अतिशय निश्चित आहे. ते संतप्त झालेले आहेत आणि नाशिकमध्ये तपोवनाच्या या वृक्षतोडीविरोधात एक मोठी जनचळवळ देखील उभी राहते. आपण जर बघितलं तर या झाडांवर पर्यावरणप्रेमींनी काही संदेश लिहिले, तपोवन वाचवा, नाशिक वाचवा, रामभूमी पवित्र, तपोवन ठेवा हिरवा, अशा पद्धतीचे संदेश जे आहे ते या झाडांवर दिलेले दिसतात. आपण जर या संपूर्ण परिसरामध्ये जर पाहिलं तर ही दाट वृक्षझाडी आहेत. या ठिकाणी गिरीश काका, राहुल भाऊ फरांदे ताई, म्हणजे नाशिकचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना देखील या ठिकाणी संदेश या झाडांच्या माध्यमातून दिला आहे. मी काय गुन्हा केला आहे, मला वाचवा, अशा पद्धतीचा जो आहे तो संदेश या माध्यमातून देऊन वृक्षतोडीला कुठेतरी विरोध केला जातोय. काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेनं या ठिकाणी पिवळ्या रंगाचे फुली मारून डिमार्किंग केलं होतं, पुन्हा हिरव्या रंगाचे फुली मारून. परंतु नेमकी झाडं कोणती तोडली जाणार याबाबत देखील अद्यापपर्यंत स्पष्टता नाही. आणि जसं पर्यावरणप्रेमींनी सांगितलं की या विरोधामध्ये न्यायालयीन लढा देखील लढला जाईल, मोठी जनचळवळ उभारली जाईल, स्वाक्षरी मोहीम राबवली जाईल, रात्रीचा पहारा देखील या ठिकाणी पर्यावरणप्रेमी देतील. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये नाशिकच्या साधुग्राममधील एकाही झाडाला हात लावू देणार नाही, अशा पद्धतीचा निश्चय जो आहे तो या पर्यावरणप्रेमींनी केलेला आहे. त्यामुळं आता पुढील काही दिवसामध्ये ही जनचळवळ जी आहे ती अधिक जी आहे ती मोठ्या प्रमाणावर फोफावणार आहे. नाशिककर या चळवळीमध्ये सहभागी होत आहेत. स्वाक्षरी मोहीम देखील अनेक ठिकाणी राबवली जाते आणि प्रशासनावर देखील दबाव आता वाढवला जातो आहे. त्यामुळे आता प्रशासन या संदर्भामध्ये नेमकं काय भूमिका घेते हे बघणं आता उचित ठरणार आहे. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.